Day 2. गुड मॉर्निंग गाईज. या मुलांनी सकाळी मला 4 वाजता उठवलंय गरज नसताना. डिसिप्लिन कमिटी. अबे सच में उसने सुबह सुबह उठा है, क्या करूं मैं? याला जर उठवलं नसतं तर महाकुंभकर्णाचा सुद्धा झोपलाच असता, राजकोटला उतरला असता. त्यामुळे आम्ही काय एक कोणीतरी बॉर्डर पाहिली असती. एक नाही ते आता इम्प्रोज नाही करायचं. कुछ बातें बताई नहीं जाती, आगे देखो क्या होता है. बट एनिवेज आम्ही सकाळी उठलोय. सकाळचे 5-5:30 झालेत. टुडे मॉर्निंग आहे वेकअप ॲट नाईट. टुडे मॉर्निंग आय वेकअप ॲट नाईट. आजची दिनचर्या काय आपली? दिनचर्या काय सकाळ सकाळी असंच होतो. ऐक ना आधीच क्रॉनिकल इतके दिवस इनॅक्टिव्ह आहे का ना. बरं पार्थ रमाने घालायला असते. आजची आपली दिनचर्या कशी आहे? 7:30 वाजता पोहोचायचंय अहमदाबाद. खम्मा प्रीती. लेकिन तेरे को खम्मा गणी कर रहा है ना तो तू गणी खम्मा बोल ना. गाईज हिने खूप मोठं ॲलिगेशन टाकलंय आमच्यावर. ते पण सर असताना हे चुकीचं आहे. प्रीती तू असं नको बघा. 2000 years later. ग्रेट समीक्षा नाणेकर आलेली. ही ग्रेट समीक्षा नाणेकर. ही ग्रेट समीक्षा भौमिक. तिचा आवाज आला तुम्हाला तर नशीब समजा. पार्थ हे रेकॉर्ड झालंय की सगळ्या मुली तुला मारतात. 4 जणीचं माते पण आपल्या ह्याच्यात झालंय. मेल मॉलेस्टेशन लावलं तुझ्यावर. तसं तर आम्ही फिमेल मॉलेस्टेशन याचे लावणं अपेक्षा. क्या क्या कहना क्या चाहोगे? हम वडोदरा की इन वादियों में आ गए हैं. तुझ्या बापानं माझे पाहिले का इथं? तो इसी चीज पे हम हमारी जो अगली जर्नी होगी वो करेंगे गोवा. ये फेमिना की राइटर बोलती है कि गोवा को पहाड़ है और ये लाइफस्टाइल सेक्शन लिखती है. आमचं फील्डच असं आहे की आम्ही जे लिहितो लोकांना खरं वाटतं. ये नाही काही बोलते. 2 inches later. गुड मॉर्निंग गाईज. आतापर्यंत आम्ही दोघंच जागे आहेत. बाकीचे सगळे झोपले. अख्ख्या प्लेटमध्ये आम्ही उघड आलो. रोहित स्लॅब. शी इज ऑल्सो स्लॅब. काय आणि आम्हाला अर्ध्या तासाने आता उतरायचं आहे. गाईज मस्त सिनिक व्ह्यू आहे. 2 moments later. गाईज पाचचा फोन माझ्याकडे तर मी आता ब्लॉक करणार. सगळ्या स्वतः झोपायला आलेत. गाईज 4:30 वाजल्यापासून जागा आहे. या मुलीने सगळेच 4:30 वाजता. या मुलीने मला उठवलं. 4:30 बजे से जगे हुए तू स्पेशल नहीं है. ये देखो भद्दी सी शक्ल सोती हुई. केसर. गाईज वी आर इन टू अहमदाबाद. 2 minutes for the station to come. आमच्या बॅगांची सगळं. दोन्ही बॅगा आला ना. हो सगळे आलेत. साक्षी झोपाळलेली. इथं बॅग. इथे गर्दी. आता डायरेक्ट जाऊया इथनं हॉटेलमध्ये. खूप वैताग आलाय आता. दिस स्ट्रगल्स इज रिअल ब्रो. आज ते गाणं ऐकलेलं मी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मी याला आधी खूप शिव्या घालायचो पण शेवटी हाच माझ्या मदतीला आला. वाटलं नव्हतं तर कधी तुला बोलेल पण थँक्यू मित्रा. 1 minute 37 seconds. सो आपण होऊ शकता. सगळेजण पर्सनल आहेत आणि आम्ही खास इनोवा आली. सरांसोबत आलोय आम्ही पण ते कसं आमच्यासाठी झाले. आता समोरनं तिथनं ही आमची इनोवा. हे हॉटेल. सो हे सुख काहीतरी वेगळंच आहे. लाईक छान 4 ज्ञानाच्या गोष्टी शिकल्या आहेत. हो खरंच. आणि अहमदाबादमध्ये आत्ता आम्ही आलोय. राम भाऊ
धन्यवाद राम भाऊ. काय मग फायनली आलो आपण इतक्या कष्टाने. सर आत गेले. चला आम्ही तुम्हाला बाकी मुलांची व्यथा दाखवतो. हे बघा हे साहिल हाय. हे बघा सगळे पण आलो आम्ही जरा बॅग सांभाळायला एक गाडी. कसं आहे म्हणजे जरा राजेशाही ताट पाहिजे की नाही. राजेशाही ताट आहे आमचा. पोरं पोरीला मेहनत घेतात. फार मेहनती पोर आहेत. खूप मेहनती मुलं आहेत. खूप मेहनती मुलं आहेत. हाय म्हणचा म्हणचा पण काय सांगशील आपण मस्त गाडीत ना आलं आणि हे सगळे असे मस्त आम्ही कॉमेंट्री ऐकत आलो. हाय रितेश सर. किमान झोप पूर्ण झाली पाहिजे होती तुझी त्या पॉइंटला. नाही झाली. मी बसमध्ये पण झोपले. किमान 5-10 मिनिटं होऊना पण मी झोपले. आम्ही मस्त एसीत ना आलोय गाईच. माझी बॅग कुठे. संबंध माझ्या बॅग माझी बॅग आत आहे. ती येईल आता. दोघं कोणतरी आणतीलच. कामाला लावतो असे माणसं बघा. ऍडमिन कमिटी मध्ये यार ऍडमिन म्हणे थोडं कामाला तरी लावलंच पाहिजे. ए हाय ब्रो. कामावर लक्षच नाही यार कोणाचं. हॅलो गाईज. आम्ही आलोय नाश्ता करायला आणि मला आत्ता कळलंय हे कच्चं आहे. त्याला मोड आलेले हरभरे असं म्हणतात. ते खूप हेल्दी असतात. बट ते कच्चे आहेत. कच्चेच खायचे असतात. ते शिजवून म्हणून मी त्यासाठी वॉटरमेलन ज्यूस घेतलाय. पायनॅपल शिरा पण चांगला आहे पण पुण्यामध्ये याच्यापेक्षा चांगलं मिळतं. हबीबी कम टू पुणे. भाऊ लवकर आवर चल. सगळ्यांचे फोन आलेत. मला सगळ्यात उशिरा रूम अलॉट झालेत आणि आत्ता आम्ही निघतोय. इथनं आम्हाला पटकन जायचं आहे खाली आणि मग तिथनं आम्हाला आमच्या ज्या राहिलेल्या प्लेसेस आहेत त्या करायच्या आहेत. विनीत ऑफिशियली आत्ता विजिट सुरू झाली आहे. डे 1. आता आम्ही जातोय NIMC नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. हे करायची गरज नव्हती. कुरकुऱ्या एवढा लेट का गेलास. हा समीक्षा किसने लेट किया आज. ही तीच लोक आहेत जी लवकर येऊन पण उशीर करतात. सगळ्यात उशिरा बात का करके सगळ्यात शेवटी आलाय पार्थ का. आणि डिसिप्लिन कमिटीचा नाहीये मेंबर आहे. 3 मिनिटात मला सगळं आवडलं. आपण फायनली निघालोय. प्रोडक्शनचं काय काम केलंयस की नाही अजून. हाय एवढा उशीर का गेला तू आज. आम्ही खाली आलो. सर म्हणलं सावधूमध्ये रिव्हर फ्रंट बघून या. आम्ही गेलो पण ते बंद आहे. तू का उशीर केला. तू तर गप. पहिली गेलती उशिरा आली सगळ्यात. ऍड आमची शान ट्रिपची सुमेध ब्रो. एक बंड्या आलेला आहे. भाऊंचा एक पाय गेलाय तरी भाऊ आलेत. डेडिकेशन ऑन टॉप. पैसे नहीं देना चाहिए इसलिए मजबूरी के लिए डेडिकेशन से आया ना. पैसे का मोटिवेशन. इथनं आता आम्ही चाललोय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनला. तिकडं सगळे जे टेक्निकल ॲस्पेक्ट्स आहेत ते बघायला. आणखी काय बघणार आहे आपण तिथे. काय असेल ते पण सर्व बघायचं. बघूयात काय आहे ते तू दाखवते. बघूयात आणि मग आता नेक्स्ट ते पुढं आल्यावर कंटिन्यू करतो आम्ही. सो आता आम्ही TV9 गुजरातीचं ऑफिस बघून आलोय. फूड इज हिअर. अख्ख्या जवळपास आणि आम्ही आत्ता 4:30 वाजता आम्ही आमचं जेवण घेतोय सकाळचं. कदा हाऊ इज द टेस्ट. राधाई ही मरू दे. हिने खाल्लं काय नाही खाल्लं काय. तू रे. जेवण आलंय त्यांचं. बाकीच्यांचं तिथं काम चालू आहे. आपलं जाऊ द्या. बरोबर नाही पुणे राहू. जाऊ दे. मी आता खाऊन घेतो पहिलं आणि मग बाकी निघालेलोच आम्ही गांधींच्या आश्रमामध्ये म्हणजेच साबरमती आश्रम.
पण यामुळे उशीर झाला. किती ट्रॅफिक होतं? भावामुळे खाणं भावामुळे खाणं तेव्हापर्यंत ते बंद होईल. हा पण एक आहे भाऊंचं कौतुक, भावामुळे खाणं व्यवस्थित सगळ्यांनाच. भाऊ शेवटी उशिरा जेवले. मग आता आम्ही चाललोय आमच्या हॉटेलवर. 20 minutes later. फायनली आम्ही आमच्या रूममध्ये जाणार आहेत. 107 हे कार्ड मिळालं आहे आम्हाला आमच्या रूमचं. आता बघू कशी लक्झरियस रूम आहे आमची. तिथे जाऊ. आता भाई वैताग आलाय, आता आवरण घ्यायचं आहे. सकाळी भाई आम्ही लेजिट सांगतो तुम्हाला 7 ते 8 मुलांनी आम्ही एकाच रूम शेअर केली. लाईक पर्याय नव्हता. चेक इनचा टाइम आमचा लेट होता. 10 मुलांचं आवरण झाले आणि पाऊण तास एका मुलीला आवरायला. विचार करा. जाऊ द्या, काळासोबत हे नाही बदलणार, कधीच नाही बदलणार. हा ड्रेस घालू का तो ड्रेस आणि आमचं आम्ही एक कपडे काढले, आवडले, घातले, निघालो. काय दिसू लागेल तर काय दिसतोय भाई. आता आम्ही वर जाणार, झोपणार आणि दुसऱ्या जगात. गाईज रूम फायनली अलर्ट झाली आहे. विनीत सर जे हा पार्थ धर. ही आमची रूम आहे आणि इथं आता आम्ही रात्र मस्त जामिंग करणार आहे. माकडाच्या हाती पोलीत आणि पार्कच्या हाती जेम्बे दोन्ही सारखे. इसका काम उसी को सोचे. आपण गुजरात मध्ये आहोत सध्या. तर काहीतरी गुजराती इर्शाद. आवरून बसलेलं घाबड्या. हे तेच प्राणी आहे ज्याने 2 दिवसानंतर आज आंघोळ केली आहे. तोंडावर वाटतंय ते पारूस आहे पण नाही, केली त्यांनी चुकून. 2 दिवसांनी आंघोळ केली आहे त्यांनी. आणि ह्या बिचाऱ्या आंघोळ करून पण पारुशा वाटतात. त्या बघा ती कशी दातोट खातीये. 5 minutes later. आज आपने बहुत गलत काम किया. आज अपने चतुर्थी के दिन अपने नॉनवेज खाया. पहली बात एक सेकंड थांबा. खरी गोष्ट, चतुर्थी दिवशी सगळ्यात पहिला नॉनव्हेजची थाळी कोणी ढापली हेणी. ह्याच्याच ताटातला मी गार्लिक चिकन खाल्लंय. तो म्हटला की ते जिंजर चिकन ट्राय करा. फिश बिर्याणी ओके पण ट्राय करा. गाईस सगळ्यांची टीम मेंबर सगळ्यांची मीटिंग आहे. कमिटी ये बंदा सबको उकसा रहा है चिकन खाने और ये बोलता है कि इसने चतुर्थी के दिन चिकन खाया. व्हाट द हेल. प्रोटीन इंटेक जावा म्हणून मी लोकांना सांगितलं. पहिली गोष्ट आहे, आम्ही पार्थवर फक्त लॉजिकल आहे. आम्ही नॉनव्हेज ईटर आहोत. व्हेज ईटर व्हेज. मैं हूँ वेज ईटर. मैं लाज वाटतं मी पार्थ. बट नॉनव्हेज वर्क्स. नो है एक्चुअल बातें चल रही है ना. आई डोंट वांट टू ईट बॉयल. यही इसको अंडा खिलाएंगे. यूपीएससी में आएंगे. इसको अंडा खिलाएंगे. बातें तो बाद में याद आएंगी. ही बातें तो बाद में याद आएंगी. पार्थ के ब्लॉग्स आफ्टर 10 years. क्या यही बातें. पागल लोग हैं. गुजरात में जाकर नॉनवेज खा रहे हैं. और वो भी अच्छा नॉनवेज. और वो भी अच्छा नॉनवेज मिला. Eventually. काकू बघा, तुमचा मुलगा नॉनव्हेज बिर्याणी खातोय. मासा बिर्याणी खातोय पा. पीस कुठं आहे हाडका कुठं आहे म्हणे घालली. हे राधाईने खाऊन माझ्या ताटामध्ये टाकलेत गाईज. माझा उपवास होता चतुर्थीचा आणि या पोरामुळे त्याचा बेस्ट फ्रेंड इकडे बसलाय. तो कोणाशी बोलत पण नाही. बघा बिचारा इनोसंट आमचा पार्थ कहा कर